जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहेत, ज्यामध्ये 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांवर बंदी येण्याची शक्यता आहे. आणि हा जर प्रस्ताव मंजूर झाला तर पुण्यातील 7 लाख वाहन हे स्क्रॅप करावे लागतील. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी हे उचलले जाणारे पाऊल असेल. पण मला साहेबांना काही प्रश्न विचारायचे आहेत. ज्या जुन्या गाड्या फिटनेस टेस्टमध्ये पास होऊ शकत नाहीत त्या बंद करणे समजू शकतो, पण ज्या गाड्या अतिशय वेल मेंटेन कंडिशन मध्ये आहेत त्या गाड्यांवर बंदी आणण्याचा काय संबंध? याने हीच गोष्ट सिद्ध होते की तुमच्याच फिटनेस टेस्ट सेंटरवरती विश्वास नाही. पुणे मुंबई चालणारी डेक्कन क्वीन ज्याला 95 वर्ष पूर्ण झालेत, सिंहगड एक्सप्रेस ज्याला 47 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरीही या आजही सेवा देत आहेत. यांचं काय करावं हेही आपण सांगावे. महानगरपालिकेची 4 वर्ष जुनी गाडी पण महाभारताच्या काळात युद्धात उद्ध्वस्त झालेल्या गाडीसारखी दिसते. यातून सतत मँगो मस्तानी सारखं काहीतरी खाली पडत असतं. या गाड्यांचं काय? एसटी बसेस त्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून नेत आहेत. रेल्वे आणि लोकल बद्दल तर काय बोलायलाच नको. क्षमतेपेक्षा जास्त सीट्स भरणे हे आपल्या नियमात बसतं का तेही आपण सांगावे. बरं, जुन्या गाड्या जर स्क्रॅप केल्या तर ट्रॅफिक होणार नाही हे कोणतं लॉजिक? म्हणजे त्यांनी घरातच बसून राहायचं का? अहो, ते का दुसऱ्या गाड्या घेणार नाही का? आणि सर्वच जण काय सरकारी नोकरीमध्ये आहेत काय? फटाफट गाड्या गेला. बरं, दिल्लीमध्ये तर या 15 वर्ष जुन्या गाड्या कधीपासून बंद आहेत. पण आज दिल्लीमध्ये ट्रॅफिक आणि प्रदूषणाचा प्रश्न हा आधीपेक्षा खूप मोठा झालेला आहे. आज देशभरातील अनेक अर्थतज्ञांचे हे स्पष्ट मत आहे की असले नियम सरकारला जास्त टॅक्स मिळावा यासाठीच केले जातात. म्हणजे लोक त्यांच्या जुन्या गाड्या स्क्रॅप करतील, नवीन विकत घेतील आणि या नवीन घेतलेल्या गाड्यांवर सरकारला भरपूर टॅक्स मिळेल. त्यामुळे या प्रस्तावाबद्दल आज एक वेगळीच शंका उपस्थित होत आहे. आणि आज नक्की या जुन्या गाड्या कोण वापरते? एकतर लोअर मिडल क्लास किंवा गरीब माणूस. अरे, त्यांना नवीन गाड्या घ्यायला परवडतच नाहीये म्हणून तर ते जुन्या गाड्या वापरतात आणि तुम्ही त्याही काढून घेणार आता त्यांच्याकडून. कसं आहे ना साहेब, जर का सर्व कामकाज नियमांवर बोट ठेवूनच करायचं असेल ना तर त्याची सुरुवात शासनापासून होऊ द्या, नंतर पब्लिक पर्यंत या. कारण आईबाप काय सांगतात यापेक्षा आईबाप काय करतात याचे संस्कार मुलांवर जास्त होत असतात.